नमस्कार, सविताच्या किचन मध्ये आज मी बनवते आहे फरसबीची भाजी. फरसबी आणि बटाटा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, कांदा, खोबरं, टोमॅटो, हळद आणि तेल. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस पेटवते. थोडी कढई गरम झाली की मग त्याच्यात तेल घालणार. त्यात मी 2 चमचे तेल घालते. तेल थोडं तापलं त्यात मी एक चमचा राई टाकते. राई आणि हिंग पण टाकायचं. हिंग टाकते चिमूटभर. चमचा घे. राई तडतडली त्याच्यात टाकते कढीपत्ता, मिरची, चांगली परतून घेते. त्याच्यात कांदा घालते. त्यात थोडा टोमॅटो टाकते. एक चमचा हळद टाकते. चांगलं परतून घेते. कढई मोठी असल्यामुळे तेल थोडं कमी वाटतं. अजून एक चमचा तेल टाकते. थोडं मऊ झालं कांदा आणि टोमॅटो की मग भाजी टाकायची. आता मी टाकते फरसबी आणि बटाटाची भाजी. चांगली परतून घेऊन कचरेवाले चांगली भाजी परतून घेतली. आता त्याच्यात थोडं मीठ टाकलं, चवीपुरतं मीठ. चांगली परतून घेते. चांगली ढवळते आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. परतून घेते. त्याच्यात शिजण्यासाठी 1 पेला
गरम पाणी घालते. एक पेला 1.5 पेला पाणी घालते. चांगलं परतून घेते आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून देते. 5 मिनिटांनी झाकण काढते. शिजायची भाजी. गॅस थोडा बारीक करते. 5 मिनिटासाठी शिजायला ठेवून. भाजी तुम्हाला लवकर शिजवायची असेल तर बटाटा एकदम पातळ चिरा. हे खूप एवढा मोठा जाड असा चिरू नका. मग 5 मिनिटात भाजी होते. तर मी याच्यात खोबरं घालते, कोथिंबीर घालते. चांगली परतून घेते. खोबरं आणि कोथिंबीर भाजीला लागण्यासाठी 1 मिनिट मी झाकण ठेवते. थोडा गॅस मोठा करते. झाकण खोलते. भाजीचा असा आवाज आला पाहिजे, चर चर. भाजी झाली. आता ही भाजी खाण्यासाठी रेडी. भाजी मी गॅस झाकण ठेवते. ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि भाजी कशी झाली हे तुम्ही कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.